तर आज आपण इडली बघूया कशी करायची. बघा किती स्पंजी, एकदम अशी मऊ लुसलुशीत अशी होटानं चावेल अशी इडली झालेली आहे. एकदम सॉफ्ट अशी मऊ इडली. बघा मी तुम्हाला दाखवते काढून. किती एक पळी टाकली तर बघा किती एकदम असं वर इडली पात्राच्या वर फुगून इडली आलेली आहे. बघा आपलीच किती स्पंजी इडली झालेली आहे. बघा पांढरी शुभ्र अशी, एकदम कापसासारखी अशी बघा पांढरी शुभ्र, किती छान. चला तर आपण याचं मेजरमेंट बघू किती घ्यायचं काय नाही. मी इथे 1 ग्लास उडदाची डाळ घेते. बघ 1 ग्लास उडदाची डाळ घेऊ आपण. स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची व्यवस्थित नीट वगैरे करून. तर तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला 3 ग्लास तांदूळ घ्यायचे. 1 ग्लास तांदूळ झाले. नंतर एक टाकायचा ग्लास आपल्याला 2 ग्लास, परत 1 ग्लास घ्यायचा आपल्याला 3 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडदाची डाळ. परफेक्ट माप आहे इडलीचं. खूप छान मऊ होते अशी इडली. काही कचरा वगैरे आहे का पाहून घेते. नीट स्वच्छ नीट करून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला. बघा मी वॉश करून घेते. 2 ते 3 पाण्यानं आपल्याला डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची. परत एकदा मी तांदूळ धुवून घेते. 2 ते 3 पाण्यानं छान आपल्याला तांदूळ आणि डाळ अशी धुवून घ्यायची आहे. बघा जे काही केमिकल वगैरे लागलेलं असते डाळीला, पॉलिशच्या डाळीला, ते पूर्ण असं निघून जाते. खूप छान होते इडली. तुम्ही नक्की ट्राय करा. फर्स्ट टाइम जरी कोणी बनवत असेल तरी परफेक्ट अशी इडली होते. बघा आता मी इथे सकाळी 10 ते 11 वाजले बघा, तेव्हा 10 ते 11 वाजता असं सकाळी आपल्याला भिजू घालून ठेवायचं आहे. मी सकाळी भिजू घातला तर संध्याकाळी 7 वाजलेले आहेत. बघा आपली डाळ किती छान अशी मुरलेली आहे, मस्त अशी. आता आपल्याला मिक्सरमधून हे सर्व काढून घ्यायचं आहे. सकाळी भिजू घाल 7 ते 8 तास आपलं हे भिजलं पाहिजे. आपलं वाटत जे काय आहे ते डाळ तांदूळ आपल्याला हे भिजले पाहिजे 7 ते 8 तास, तेव्हा अशी परफेक्ट इडली होते. आता मी संध्याकाळी काढून घेत आहे हे सगळं मिक्सरमधून. एकदम असं बारीक तांदूळ थोडे गराळच राहू द्यायचे. थोडेसे डाळ ही खूप बारीक स्मूथ अशी काढायची स्पेट त्याची, जास्त असं पातळही नाही काढायचं आपल्याला. बघा आपण सगळं आता काढून घ्यायचे. डाळ तांदूळ मिक्स करायचं एकत्रच सगळं काढून आपल्याला. सगळं काढून आणि पुन्हा हे असं सारखं एकजीव करायचं आपल्याला. असं फेटवायचं 10 ते 15 मिनटं आपल्याला एकजीव करायचं. असं सारखं एकाच डायरेक्शनने आपल्याला असं फिरवत जायचं. बघा किती छान असं आपलं बॅटर झालेलं आहे. बघा आता आपल्याला हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं. बघा आता किती गंजत आहे, एकदम असं बुडाला गंज आहे. बघा होतं आपलं गंज, एकदम असं बुडाला होतं. आणि बघा तिप्पट असं फुलून आपलं पीठ आलेलं आहे. बघा परफेक्ट अशी आपल्याला लगेच कळते की आपली परफेक्ट इडली होईल म्हणून. बघा किती एकदम असं वर फेस आल्यासारखं आलं आहे. बघा छोटे छोटे बबल्स दिसत आहेत. लगेच पीठ बघितलं कीच कळते की इडली आपली कशी होईल. बघा किती छान असं पीठ आपलं फुललेलं आहे. पीठ किती होतं बघितलं ना तुम्ही, एकदम असं खाली पीठ होतं ते तिप्पट पीठ फुलून आलेलं आहे. म्हणजे आपली इडली एकदम परफेक्ट होते. बघा नंतर याला आपल्याला असं 2 मिनटं फेटून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तर चला आता तेल लावून घेऊ आपण आप्पे पात्राला. जेवढं लागते तेवढं आपल्याला पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे ते बॅटर. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ, तेल लावून घेऊ. आधी तेल लावून घेते. थोडंसंच आता आपल्याला साईडला जेवढं लागतं तेवढं घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. सोडा वगैरे टाकायची बिलकुल अजिबात गरज नाही. तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता, पण मी इथे सोडा वापरलेला नाही. बघा आप्पे पात्रामध्ये आपल्याला आता स्टँड लावून ठेवू आपण. इडली स्टँडमध्ये आपण इडली लावून ठेवू. तर बघा झालेली आहे आपली इडली. बघा 15 मिनटामध्ये रेडी. किती छान झाली बघा, एकदम स्पंजी झालेली आहे. किती बॅटर आपण कमी टाकलं होतं, तिप्पट अशी फुगलेली आहे. बघा झालेली आहे. बघा काहीच लागत नाही, म्हणजे आपली इडली शिजलेली आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. असेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी बघायला मिळतील.
मग किती अशी खाली पण बिलकुल काही चिकटणार नाही बघा. मी तुम्हाला काढून दाखवते. एकदम अशी परफेक्ट इडली निघते बघा. मग किती अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे बघा. खाली बिलकुल काहीच राहिलेलं नाही. एकदम स्वच्छ असं घासल्यासारखं आपला स्टँड दिसत आहे बघा. किती मऊ अशी लुसलुशीत झालेली आहे आपली इडली. अजून एक तुम्हाला काढून दाखवते परत. बघा किती परफेक्ट अशी झालेली आहे आपली इडली. आणि काढताना पण किती अलगद अशी निघत आहे बघा. होटाने चावेल अशी आपली इडली झालेली आहे बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत तुम्हाला काढून दाखवते बघा. किती छान आपली इडली झालेली आहे. सांबार चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता बघा. किती छान अशी इडली झालेली आहे. सांबार चटणीचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल रेसिपी. चला बाय.